नमस्कार. आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर ह्या प्लॉटचं वेगळे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी समस्या असते की गहू किंवा हरभरा जर करायचा असेल तर ते पाचट जाळून ते केलं जातं. त्याचं कारण असं आहे की पाचट जर जमिनीमध्ये गाडून गहू किंवा हरभऱ्याचं पीक घेतलं तर त्याला उगवण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा समज आहे. तर आपल्यासोबत कासे गावातील एक उच्च शिक्षित प्रयोगशील शेतकरी आहेत, प्रसाद पाटील. त्यांना आपण विचारूया, त्यांनी या जमिनीमध्ये पाचट गाडून हरभऱ्याचं उत्पादन घेतलेलं आहे. तर या पिकाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं, म्हणजे मशागत कोणकोणती केली आणि त्याला हरभऱ्याची पेरणी कशा पद्धतीने केली? नमस्कार, मी प्रसाद पाटील कासेगाव. या ठिकाणी ऊस गेल्यानंतर पहिल्यांदा रोटावेटर मारला. हां पूर्णपणे रोटावेटर मारल्यानंतर हरभरा विस्कटला हां आणि डायरेक्ट कुबोटा ट्रॅक्टरनं भुंड्याची सरी केली हां आणि त्यानंतर पाणी पाजून आलेला आपल्याला हा रिझल्ट आहे. आणि हा गेला आपण 7-8 वर्ष झालं अशा प्रकारे आपण हा हरभरा या प्रकारे करतो. हां. तर आणि मित्रांनो, आपण तुम्ही इथं बघू शकताय हरभरा आपला ह्या चांगल्या प्रकारे आलेला आहे. आणि ह्या 7-8 वर्ष आम्ही कंटिन्यू करत आहेत हरभरा. तर ज्यावेळी आपण पाचटावर रोटर मारतो त्यावेळी पाचट हे सरीमध्ये जाऊन बसतं आणि भुंडा मोकळा राहतो आणि त्याच भुंड्याची सरी करून यांनी त्यामध्ये हरभऱ्याचं पीक केलेलं आहे आणि उगवण ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. धन्यवाद.